तुमच्या सगळ्यांना जय ख्रिस्त. आज गुड फ्रायडेच्या दिवशी हा छोटासा मेसेज तुमच्यासाठी. स्तोत्र 135 वचन 3 ऑनवर्ड्स आपण बघूया. परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याची स्तुती करा, त्याच्या नावाचे गुणगान करा, कारण तो चांगला आहे. कधीकधी आपल्या मनामध्ये विचार येतो की माझं काहीच चांगलं चालू नाही आहे, माझी हेल्थ इम्प्रूव्ह होत नाही आहे, माझ्या जीवनामध्ये पैशांचा खूप लॉस झालेला आहे, माझा बिझनेस चांगला चालू नाही आहे, माझ्या नोकरीमध्ये मला प्रमोशन नाही आहे. बऱ्याच गोष्टी आपल्या डोक्यामध्ये असतात आणि तेव्हा आपल्याला वाटतं की मी प्रेज कसं करावं जेव्हा माझं लाईफच व्यवस्थित चाललं नाही आहे. मी खूप प्रयत्न करत आहे पण तरीसुद्धा माझ्या लाईफमध्ये काहीच चांगलं चालू नाही आहे. आणि काल मी एक वचन वाचत होती, त्यामध्ये मला असं दिसलं की तुम्हाला सॅल्वेशन मिळालेलं आहे, तुम्हाला तारण मिळालेलं आहे. त्यांनी क्रूसावर आपला जीव देऊन तुम्हाला आणि मला त्या अग्नीपासून वाचवलेलं आहे. आपला जर हात थोडासा जळला तर आपल्याला किती वेदना होतात, पण त्यांनी त्या इटर्नल अग्नीपासनं आपल्याला वाचवलेलं आहे आणि आपल्याला एक जीवन दिलेलं आहे. तर हे रिझन, जगातलं सर्वात मोठं रिझन आपल्या जीवनामध्ये असलं पाहिजे की आपण त्याच्या नावाची स्तुती करावी. भलेही आपल्या जीवनामध्ये बरेच अडथळे असतील, पण सगळे अडथळे जे आहेत ते क्षणिक आहेत आणि तुम्ही हळूहळू देवाचं गौरव तुमच्या जीवनाद्वारे पाहू शकाल. इथे सामिस्ट म्हणतो, परमेश्वराने याकोबाला निवडले आहे, इस्रायल देवाचा आहे. परमेश्वर महान आहे हे मला माहीत आहे. आमचा प्रभू सगळ्या देवांपेक्षा महान आहे. परमेश्वराने याकोबाला निवडलेले आहे. या जगामध्ये कितीतरी श्रीमंत लोक आहेत, कितीतरी श्रेष्ठ लोक आहेत, पण परमेश्वराने आपल्याला का निवडलं? जसं त्यांनी याकोबाला निवडलं त्याच्या इच्छेनुसार, तसं त्यांनी आपल्याला निवडलेलं आहे. परमेश्वर त्याला हवे ते पृथ्वीवर आणि स्वर्गात, समुद्रात आणि खोल महासागरात करत असतो. तुम्ही या गोष्टीचा विचार करा की स्वर्गामध्ये त्यांनी किती मोठे कार्य केलेले आहे. त्यांनी आकाश बनवलेलं आहे, त्यांनी तारे बनवलेले आहेत, किती मोठमोठे कामं त्यांनी केलेले आहेत. पृथ्वी बनवलेली आहे, तर तो तुमच्या आणि आमच्या जीवनामध्ये मोठमोठे कामं करणार नाही का? आपण त्याला खूप छोटंसं काहीतरी मागतो, पण त्याची इच्छा आहे की आपले जे स्वप्न असतात ते मोठे असायला पाहिजे, आपल्या आकांक्षा ज्या आहेत त्या मोठ्या असल्या पाहिजे. आणि तो आपल्याला हे सिद्ध करू इच्छितो की त्याने एवढं सगळं आपल्यासाठी केलेलं आहे स्वर्गामध्ये, तर तो पृथ्वीवर का नाही करणार? देव सर्व पृथ्वीभर ढग तयार करतो, विजा आणि पाऊस तयार करतो आणि वाराही तयार करतो. देवाने मिसरमधले सगळे पहिल्यांदा जन्मलेले आलेले पुरुष आणि प्राणी मारून टाकले. देवाने मिसरमध्ये अनेक अद्भुत आणि चमत्कारिक गोष्टी केल्या. देवाने फारो आणि त्याच्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत या गोष्टी केल्या. जे लोक परमेश्वराच्या लेकरांना त्रास देतात, परमेश्वर त्यांना मारून टाकतो. जे लोक त्याला असं कळतं की त्यांच्यामुळे परमेश्वराच्या लेकरांची वाढ होत नाही, त्या लोकांमुळे
खूप अडथळे जीवनामध्ये येत आहेत, परमेश्वर अशा लोकांना पूर्णपणे या पृथ्वीतून काढून टाकणार आहे. जसं त्याने फारोला काढलं. एक राजा, त्याच्याकडे कितीतरी सेवक असतील त्याची सेवा करण्यासाठी, कितीतरी वैद्य त्याच्याकडे असतील, त्याला उत्तम असं अन्न मिळत असेल, तरीसुद्धा परमेश्वराने त्याला या पृथ्वीवरनं काढलं. त्याचा प्लॅन होता फारोला पृथ्वीवरून काढण्याचा. तर तुमचा शत्रू कितीही मोठा असला, कितीही मोठा जायंट तुमच्याजवळ असला, तरी तुम्ही घाबरू नका. परमेश्वर त्या जायंटला खाली पाडणार आहे. क्रूसावर त्याने सैतानाला हरवलेला आहे आणि विजय मिळवलेला आहे. तर तुमच्या जीवनामध्ये परमेश्वर विजय मिळवून देणार आहे. विक्ट्री बिलॉंग्स टू यू. आमीन.